ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करूया या लेक्चरला आपला क्वार्टर जॉईंटचा. बघा न्यूमेरिकल काय आहे. आता डिझाईन अँड ड्रॉ ऑफ क्वार्टर जॉईंट करायचा आहे आपल्याला, ज्याचा लोड हा 30 किलो न्यूटन दिलेला आहे. हा लिहून ठेवला आहे मी, 30 किलो न्यूटन इतका लोड आहे. ते भले कॉम्प्रेशनमध्ये असू द्या किंवा टेन्शनमध्ये असू द्या, त्याच्याने फरक पडत नाही. त्यानंतर मटेरियल इज यूज इन अ कार्बन स्टील फॉर विच द फॉलोइंग अलोएबल स्ट्रेसेस मे बी यूज. सो त्या रॉडवर किती स्ट्रेस अप्लाय होणार आहे ते पण दिलं आहे. द लोड इज अप्लाइड स्टॅटिकली सांगितलं. टेन्साइल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस 50 मेगापास्कल आहे. टेन्साइल स्ट्रेस सिग्मा टी 50 मेगापास्कल. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सिग्मा सी ने दाखवू नका, कारण सिग्मा सी ने आपण क्रशिंग स्ट्रेस दाखवतो. शियर स्ट्रेस दिलेला आहे 35 मेगापास्कल आणि क्रशिंग स्ट्रेस सिग्मा सी ची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज 90 मेगापास्कल. आणि या किलो आता हे मेगापास्कल मध्ये म्हटल्यावर हे न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये, आणि न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये जर हे असेल तर आपल्याला या किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये करावं लागेल. सो हियर इट इज 30 × 10⁻³ न्यूटन. ठीक आहे. तर मग त्यानंतर या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आता क्वार्टर जॉईंटची डिझाईन प्रोसिजर तुम्हाला पूर्ण माहिती आहे, मग अप्लाय करा. आता पहिलं काय होतं, फेल्युअर ऑफ रॉड इन द टेन्शन. आता तसं बी टाकून तुम्ही जर फाइंड आउट केलं तरी चालतं, की डायरेक्टली असं लिहिलं. पहिली कंडिशन जी तुम्हाला माहिती आहे, फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन. किंवा याच्यावरून काय भेटणार आहे त्याच्यावरून सांगतो मी. बघा फॉर्म्युला आठवतोय, रॉडचं फेल्युअर है ना. रॉड कसा होता म्हणून मी सांगितलंय, डायग्राम पार्ट करून ठेवा म्हणजे तुम्हाला तरच व्यवस्थित कळेल. हा रॉड होता, याच्यावर फोर्स अप्लाय करणारे आपण टेन्साइल असो कॉम्प्रेसिव्ह असो. इकडे डायमीटर डी होता, याच्यावर किती फोर्स अप्लाय होतोय, तो फोर्स इज इक्वल टू किती एरिया इफेक्टेड आहे, पूर्ण πr² ना, किंवा π/4d² π/4d² मल्टीप्लाय बाय स्ट्रेस कसा जनरेट होईल, टेन्साइल मल्टीप्लाय बाय सिग्मा टी. आता बघा लोडची व्हॅल्यू दिलेली आहे, डायमीटर नाही माहिती, सिग्मा टी ची व्हॅल्यू दिली आहे. तिथून काय भेटणार आहे, डायमीटर ऑफ द रॉड. मग टेक्स्टबुक मध्ये काही ठिकाणी असं पण लिहिलेलं राहतं की पहिला फेल्युअर ऑफ द रॉड, किंवा याला काय नाव दिलेलं राहील याच्याऐवजी डायमीटर ऑफ रॉड ना, कारण इथून काय भेटणार आहे, डायमीटर ऑफ रॉड भेटणार आहे. डायमीटर ऑफ रॉड असं नाव देऊन सुद्धा फाइंड आउट केलेलं असू शकतं, किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये तसं फाइंड आउट करून दिलं असेल, फरक पडणार नाहीये. अल्टिमेटली जे तुमचं आन्सर येतील, डिझाईन करणं म्हणजे काय की आपण एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करत जाणार आहे, की इतका जर लोड आम्ही अप्लाय करतोय टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह, त्या मटेरियलची टेन्साइल स्ट्रेस दिली आहे, शियर स्ट्रेस दिला आहे, क्रशिंग स्ट्रेस दिलेला आहे. तर मग त्या पूर्ण क्वार्टर जॉईंट जे आपल्याला बनवायचं आहे त्याची डिझायनिंग कशी असली पाहिजे. डिझायनिंग म्हणजे त्याचे D1 D2 D3 सॉरी D1 D2 D3 D4 याच्यासाठी डायमीटर कसे असले पाहिजे, त्या क्वार्टरची थिकनेस कशी असली पाहिजे, विड्थ किती असली पाहिजे, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू, या सगळ्या व्हॅल्यूज एक एक करून फाइंड आउट कराव्या लागतात. त्याला म्हटलं जातं डिझाईन. मग लोड तर आपण किती अप्लाय करणार आहे आपल्याला माहिती आहे, पी ची व्हॅल्यू π/4d² सिग्मा टी. मग तुम्ही डायमीटर ऑफ रॉड असं नाव देऊन सुरू करा, किंवा फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन जे तुम्हाला माहिती आहे ते नाव देऊन सुरू करा. सो इथून मला काय फाइंड आउट करायचं आहे, डायमीटर. सो पी ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 30 × 10⁻³ π/4d² ॲज इट इज. सिग्मा टीच्या जागी मी काय करणार, 50, 4 इकडे आणून मल्टीप्लाय, पाय आणि 50 खाली आणून डिवाइड. सो d² बिकम्स 30 × 10⁻³ डिवाइड बाय मल्टीप्लायला 4 येऊन जाईल, डिवाइड बाय पाय × 50. इथून काय भेटणार आहे तुम्हाला, डायमीटर ऑफ द रॉड. कशात भेटेल, आणि हा mm मध्ये, कारण हे सगळे कशामध्ये, मेगापास्कल मध्ये. सो डायमीटर ऑफ रॉड भेटून जाईल इथून mm मध्ये. मग जर समजा तुम्ही सुरुवात अशी केलेली असली की फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन, तर मग कधी पण ही व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर डायमीटरची इथं लिहून टाका असं की डायमीटर ऑफ रॉड इज इक्वल टू जी बी व्हॅल्यू आली असेल इन mm, आणि त्याला चांगला मोठा स्क्वेअर ब्रॅकेट करा. कारण एक्झामिनर जो चेकर राहतो तुमच्या पेपरचा, जो चेक करणार आहे, तो चेक करताना पहिले ह्याच व्हॅल्यू फाइंड आउट करतो. हे सांगत होतो मी तुम्हाला की डायमीटर ऑफ द रॉड असं पूर्णपणे लिहून त्यानंतर तिथे व्हॅल्यूज जी काही आन्सर आलेलं आहे ते पुट करून टाका. ठीक आहे, जेणेकरून आन्सर जर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्यवस्थित राहिलं तर जास्त मध्ये चेक करत नाही. मग चेक करायची पद्धत कशी राहते, फॉर्म्युला लिहिला आहे का, ठीक आहे, व्हॅल्यूज टाकले आहे का, ठीक आहे, आन्सर आहे का, ठीक आहे, मध्ये काय केलं आहे माहिती, अशा पद्धतीने चेक केलं जातं. ठीक.
सो हे लक्षात ठेवा की जर तुम्ही नाववरती फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन जी डिझाईन प्रोसिजर तुम्ही लिहिलेली त्यानुसारच जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. चला आता याच्यानंतर आपण नेक्स्ट कंडिशन फाइंड आउट करू. बघा या ठिकाणी डायमीटरचं जे आन्सर आलेलं आहे ते 27.6 mm येतात. त्याला आपण अप्रॉक्सिमेटली 28 mm लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो हे समजा की 30 किलो न्यूटन इतका जर लोड तुम्ही अप्लाय केला आणि जर 30 किलो न्यूटन लोड अप्लाय केल्यानंतर जसं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की टेन्साईल स्ट्रेस किती जनरेट होतो त्या रोडवर 50 मेगापास्कलचा. जर इतका लोड सस्टेन करायचा आहे, इतका जर तिथं टेन्साईल स्ट्रेस जनरेट होतोय तर त्या रॉडचा डायमीटर कमीत कमी किती असला पाहिजे 27.6 mm चा आणि त्यापेक्षा थोडासा जास्तच ठेवतो आपण म्हणून 28 mm अप्रॉक्सिमेट केलेलं आहे. हे झालं फेल्युअर ऑफ रॉडचं. आणि एक महत्त्वाचा पॉईंट, आता मी या ठिकाणी ज्या पद्धतीने हे फेल्युअर लिहिणार आहे या क्वेश्चनमध्ये है ना, तुम्ही पाठ करताना कसे बी करा. मी लिहिताना ज्यावेळेस तुम्हाला मी डिझाईन प्रोसिजर लिहून दिली त्यावेळेस थोडं चेंज केलेलं आहे, वरती खाली होऊन गेलं ते माझ्याकडून लिहिताना. मी रॉडचं टेन्शन, त्यानंतर स्पिगॉटचं, कॉटरचं एक सोबत टेन्शनवाले लिहिले, एक सोबत शेअरिंगवाले लिहिले आणि एक सोबत क्रशिंगवाले लिहिलेले. पण आता ज्यावेळेस आपण डिझाईन प्रोसिजर करतो तर त्यावेळेस आपल्याला त्या व्हॅल्यूज कामात पडतात पुढे, म्हणजे इक्वेशनमध्ये टाकाव्या लागतात. तर ज्या पद्धतीने मी आता एक एक फेल्युअर लिहत जाईल तसंच तुम्ही पण पाठ करा किंवा तशा पद्धतीने डिझाईन प्रोसिजर वर खाली करून घ्या है ना. जसं फर्स्ट हे सेकंड, जर मी समजा याच्यानंतर जे लिहिणार आहे आता क्रशिंगवालं ते आपण शेवटी लिहिलेलं असेल तर ते 3 नंबरला टाकू शकता तुम्ही. लिहिताना तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. ठीक आहे. पण ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह कराल त्यावेळेस याच प्रोसिजरनं जावं लागेल तरच ते आन्सर येतील. मी ते पार्ट व्हायला पाहिजे सगळे क्रशिंगचे एक सोबत, शेअरिंगचे एक सोबत, टेन्शनचे एक सोबत टाकून दिलेले. तर तुम्ही या पद्धतीनेच सॉल्व्ह करताना याच पद्धतीने तुम्हाला करावं लागेल जेणेकरून तुम्हाला एक एक आन्सर भेटत जातील. चला बघा आता फेल्युअर ऑफ स्पिगॉट इन टेन्शन डायग्राम आठवा. मी करताना पाठ करताना कसे बी करा, फक्त हे लक्षात ठेवा की प्रोसिजर कशी चालली, कोणत्या नंबरला येत आहे बस. स्पिगॉट आठवतोय तुम्हाला. सो स्पिगॉटचं काय करायचं आपल्याला, अंडर द टेन्शन आहे त्याचं फेल्युअर. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं फेल्युअर ऑफ स्पिगॉट अंडर द टेन्शन म्हणजे विकेस्ट सेक्शनवर होतं. आणि विकेस्ट सेक्शन कुठं राहतो, इथं ज्या ठिकाणी तुम्ही तो कॉलर अटॅच केलेली आहे, ज्या पॉईंटवर कॉलर अटॅच केलेली आहे त्या ठिकाणी त्याचं फेल्युअर होतं, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. असं आपलं इथं स्पिगॉट होता. मग आता एरिया काय होता आठवतोय, हा पूर्ण गोल आहे आणि त्यामधला हा एवढा चौकोनी भाग आपण काढून टाकलेला होता. हे बॅक साईडला येतं ना सर, हे या पद्धतीने हा भाग काढावा लागतो आपल्याला या पूर्ण डायमीटर मधून. हा डायमीटर किती आहे D2. या डायमीटरच्या सर्कम्फरन्स मधून इतका रेक्टँगल आपण मायनस करतो. त्याची डायग्राम मी तुम्हाला अशी ड्रॉ करून दिली होती. हे पूर्ण डायमीटर किती आहे, दिस इज द डायमीटर D2. ती थिकनेस किती आहे T. तर आपण फॉर्म्युला काय लिहिला होता, लोड इज इक्वल टू T इक्वल टू एवढा पूर्ण सेक्शन कन्सिडर करायचं आहे आणि इतका मायनस करायचं आहे. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला π/4 D2 स्क्वेअर मायनस ही थिकनेस T आहे आणि याची लेंथ किती आहे D2 मायनस काय करावं लागायचं D2 इंटू T. हा झाला एरिया मल्टिप्लाय बाय टेन्शन येतं सिग्मा T. सो लोडची व्हॅल्यू E ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती 30 इंटू 10⁻³ इज इक्वल टू π/4 ॲज इट इज. D2 ची व्हॅल्यू डायमीटर 2 D2 काढायचं आपल्याला सगळ्यात आहे ना. सो बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की इथून आपण एक डायमीटर काढला तर इथं काय भेटणार होतं डायमीटर ऑफ द रॉड. तसंच या ठिकाणी काय भेटणार आहे डायमीटर ऑफ द स्पिगॉट. इथं जसं मी इथं डायमीटर ऑफ रॉडने तुम्ही देऊ शकता तिथं तसंच इथं डायमीटर ऑफ स्पिगॉटच्या नावाने सुद्धा हे इक्वेशन दिलं जाऊ शकतं. पण माझं पर्सनली सजेशन आहे की तुम्ही फेल्युअर्सच्या नावानेच लक्षात ठेवा, कारण त्याच्यावरून तुम्हाला कळतं की कोणता एक्झॅक्टली कशाचं फेल्युअर होतंय, कुठं होतंय, ते कोणता एरिया घ्यायचा आहे, तर तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. सो P ची व्हॅल्यू आली D2 स्क्वेअर. D2 काढायचं आपल्याला D2 इंटू थिकनेस दिलेली नाही आहे. सो रिमेंबर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा की थिकनेस इज इक्वल टू काय होतं D2/4. थिकनेस इज इक्वल टू काय घेतलं जातं D2/4. तर इथं काय लिहू शकता तुम्ही, दॅट इज D2/4 इज इक्वल टू सिग्मा T. सिग्मा T ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 50. सो D2 ची व्हॅल्यू काढायची आहे 50 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येताना डिवाइड. सो 30 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 50 इज इक्वल टू
पाय बाय 4 इंटू d2 स्क्वेअर मायनस d2 इंटू d2 काय होऊन जाईल परत d2 स्क्वेअर डिवाइड बाय 4. दोघांमध्ये कॉमन काय d स्क्वेअर कॉमन आहे, सॉरी d2 स्क्वेअर कॉमन आहे, d2 स्क्वेअर बाहेर निघू शकतो, 4 पण कॉमन आहे, सो ते पण तुम्ही बाहेर काढू शकता, 0 0 कॅन्सल होऊन गेलं. सो इथं काय राहिलं 3 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 5 इज इक्वल टू पाय ॲज इट इज ठेवा. इथं काय होऊन जाईल d2 स्क्वेअर बाय 4 इन ब्रॅकेट पाय मायनस 1. ठीक आहे, पाय मायनस 1 3.14 मायनस 1 किती होते 2.14. 2.14 सुद्धा इकडे येताना डिवाइड 4 इकडे येताना मल्टिप्लाय. सो d2 स्क्वेअर इक्वल टू काय होऊन जाईल इक्वेशन 3 इंटू 10⁻³ डिवाइडचा 4 वरती इकडे येऊन गेला तर मल्टिप्लायला गेला, डिवाइड बाय 5 खाली 2.14 d2 स्क्वेअर सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये खाली येताना डिवाइडला येऊन गेला. सो इथून काय भेटू शकतो तुम्हाला d2 ची व्हॅल्यू. d2 ची व्हॅल्यू सुद्धा कशात भेटेल मग mm मध्ये. सो इथून काय भेटणार आहे d2 ची व्हॅल्यू आणि ती सुद्धा कशात भेटेल mm मध्ये भेटणार आहे. ठीक आहे, तर d2 चं जे काही आन्सर आहे ते चेक करा. तर बघा d2 ची जी व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला ती d2 ची व्हॅल्यू भेटते 33.4 mm. ऑफकोर्स 33.4 अप्रॉक्सिमेट करून 34 mm दिली आपण. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की d2 ची व्हॅल्यू जर तुम्हाला माहीत पडून गेली तर d2 वरून काय काढू शकता तुम्ही आता थिकनेसचा फॉर्म्युला माहिती आहे ना. थिकनेसच्या जागी आपण काय पुट केलं होतं d2/4. तर हिअर थिकनेस ऑफ कॉटर T इज इक्वल टू काय म्हणजे d2/4. d2 ची व्हॅल्यू 34/4. 34/4 केलं तर आन्सर किती येणार आहे 832 20 8.5 mm. ठीक आहे, याच्यानंतर जो नेक्स्ट फेल्युअर इथून काय भेटलं मग तुम्हाला डायमीटर ऑफ द स्पिगॉट. मग काय करायचं हे d2 इक्वल टू 34 जेव्हा भेटलं तिथं खाली लिहायचं देअरफॉर डायमीटर ऑफ स्पिगॉट इज इक्वल टू असं मोठं लिहायचं आणि तिथं ब्रॅकेट करून त्याच्यामध्ये आन्सर लिहायचं 33.4 mm विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 34 mm. इथं थिकनेस ऑफ कॉटर भेटलं, आन्सर लिहा, मोठं ब्रॅकेट करा व्यवस्थित की एक्झामिनरला तो ब्रॅकेट व्यवस्थित दिसला पाहिजे. पहिले ब्रॅकेट दिसला पाहिजे, बाकी काही दिसो ना दिसो. डिझाईनचे पेपर असे चेक होतात, इतकी मोठी डिझाईन प्रोसिजर राहते तर त्याच्यामध्ये आन्सर चेक केले जातात पहिले सगळ्यात पहिले. याच्यानंतर जो आता स्पिगॉटचं टेन्शनचं काम झालं, थर्ड जो राहील दॅट फेल्युअर ऑफ रॉड ऑर कॉटर इन क्रशिंग. आता हे क्रशिंग मध्ये का चेक केलं जातं त्याचं कारण बी आहे की याचा अर्थ काय होता बघा की जर जो स्पिगॉटचा रॉड आहे त्याच्यावर टेन्शन ऍक्ट होतंय आणि टेन्शन किती ऍक्ट होतंय 50 मेगापास्कल इतकं स्ट्रेस जनरेट होणार आहे, 30 इंटू 30 किलो न्यूटन इतका लोड जनरेट होणार आहे. सो याच्या म्हणण्यानुसार की 30 किलो न्यूटनचा जर लोड जनरेट होतोय आणि 50 मेगापास्कल इतका जर टेन्साइल स्ट्रेस जनरेट होतोय तर डायमीटर किती असला पाहिजे 34 आणि थिकनेस किती असली पाहिजे 8.5. मग आता हे झालं टेन्शनसाठी, फक्त टेन्शनसाठी, पण त्या स्पिगॉटवर क्रश पण होणार आहे. स्पिगॉटच्या रॉडवर क्रश पण होईल आणि तो स्पिगॉटचा रॉड जर क्रश व्हायला लागला तो कॉटरवर सगळा लोड जातो क्रशिंगचा. मग ती कॉटरने तर तितकं सहन केलं पाहिजे, हा मेन पर्पज आहे आता त्या ठिकाणी. सो मग त्यासाठी आपण काय करणार की जो क्रशिंग स्ट्रेस त्या ठिकाणी अप्लाय जनरेट होणार आहे किंवा क्रशिंग स्ट्रेस जो त्या कॉटरवर अप्लाय होणार आहे त्याच्यासाठी आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू की किती क्रशिंग स्ट्रेस जनरेट होणार आहे. ठीक आहे, आणि क्रशिंग स्ट्रेस साठी फॉर्म्युला काय होता की लोड इज इक्वल टू कशावर जनरेट होणार आहे, आठवा कशावर जनरेट होतोय कॉटरवर ना. असं स्पिगॉट आहे ही इथं बघा, हा स्पिगॉट आहे आणि ही कॉटरची थिकनेस आहे. मग आता जर क्रशिंग स्ट्रेस जनरेट होतोय तर हा बाजूचा जो पोर्शन राहतो है ना, ही जर तुमची अशी समोरून दिसणारी कॉटर आहे तर हा जो बाजूचा भाग आहे इकडून ज्यावेळेस लोड अप्लाय होईल असा क्रशिंगचा तर इकडच्या भागावर क्रशिंग स्ट्रेस अप्लाय होणार आहे. तर फॉर्म्युला काय घ्याल, एरिया काय घ्यायचा d2 इंटू टी. आत्ता जसं घेतलं आपण इथे d2 इंटू टी हे साईडचा पोर्शन तसं इथं बी काय येणार आहे d2 इंटू टी. तर फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता d2 इंटू टी आणि क्रशिंग स्ट्रेस आहे म्हटल्यावर सिग्मा सी. तर लोडची व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लोड 30 इंटू 10⁻³ d2 ची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केली किती आहे 34 34
थिकनेसची व्हॅल्यू किती आली 8.5. आता सिग्मा सी ची व्हॅल्यू बघा. आता काय करतोय आपण, सिग्मा सी ची क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की क्रशिंग स्ट्रेस 90 मेगापास्कल इतका अप्लाय होणार आहे. पण जो लोड आपण अप्लाय करतोय 30 किलो न्यूटनचा, त्याच्यासाठी जनरेट होणारा त्या लोड अप्लाय झाल्यामुळे, हा जो लोड अप्लाय होतो ना 30 किलो न्यूटनचा, त्या 30 किलो न्यूटनचा लोड अप्लाय झाल्यामुळे या क्वार्टरचा जो साइडचा पोर्शन आहे हा वाला, याच्यावर किती क्रशिंग स्ट्रेस जनरेट होतोय आपण तो फाइंड करतोय. तर क्रशिंग स्ट्रेस इक्वल टू काय म्हणजे 30 × 10⁻³ डिवाइड बाय 34 × 8.5. ज्यावेळेस तुम्ही ही व्हॅल्यू फाइंड आउट करता तर इथून क्रशिंग स्ट्रेस तर बघा काहीतरी आन्सर भेटेल तुम्हाला. आणि ते क्रशिंग स्ट्रेसचा आन्सर जर तुम्ही फाइंड आउट केलं तर दॅट आन्सर शुड बी 103.8 येतं. 103.8 स्ट्रेस हे म्हटल्यावर मेगापास्कल द्या किंवा न्यूटन पर mm². आता बघण्यासारखी काय बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या पद्धतीने मी लिहून दिली डिझाईन प्रोसिजर तशीच तुम्ही पार्ट जरी केली तरी चालेल. फक्त हे म्हणजे हे सिरीज लक्षात ठेवा की कोणत्या फेल्युअर नंतर कोणतं फेल्युअर टाकायचं. पार्ट कसे बी करा तुम्ही, ते 10 फेल्युअर आहेत कसे बी वर खाली पार्ट करू शकतात, त्याचा काही इश्यू नाही. पण कोणत्या नंतर कोणतं फेल्युअर टाकायचं हे लक्षात ठेवा, कारण या प्रोसिजरने केलं तरच तुमचे सगळे डिझाईनचे जे बी क्वांटिटीज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत ते व्यवस्थित फाइंड आउट होते. तर मग यामध्ये बघा आता क्रशिंग स्ट्रेस किती आला 103.8. जर तुम्ही 30 किलो न्यूटनचा लोड 34 mm डायमीटर असलेल्या स्पिगॉटवर, ज्या क्वार्टरची थिकनेस 8.5 आहे, त्या स्पिगॉट क्वार्टरच्या जॉईंटवर जर तुम्ही अप्लाय केला तर त्या क्वार्टरच्या एंडवर किती क्रशिंग स्ट्रेस जनरेट होतोय 103.8चा. आणि क्वेश्चनच्या म्हणण्यानुसार क्वेश्चनमध्ये जो आपल्याला क्रशिंग स्ट्रेस दिलेला आहे तो क्रशिंग स्ट्रेस किती दिला होता 90 मेगापास्कलचा दिला होता वाटतं है ना. तो क्रशिंग स्ट्रेस जो आहे तो 90 मेगापास्कलचा आहे. आणि इथं जो जनरेट होतोय ऍक्च्युअल ह्या क्वेश्चनच्या दिलेल्या व्हॅल्यूज नुसारच जो क्रशिंग स्ट्रेस त्या क्वार्टर जॉईंटवर जनरेट होतोय तो 103चा आहे. आणि त्या क्वार्टरची कॅपॅसिटी कितीची 90ची आहे. मग त्या क्वार्टर जॉईंटच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त क्रशिंग स्ट्रेस अप्लाय होतोय है ना. बघा आता रफ करतोय मी ही साइड. मग आपण असं म्हणू शकतो की द क्रशिंग स्ट्रेस जनरेटेड ऑन द क्वार्टर, द स्ट्रेस सिग्मा सी ची जी व्हॅल्यू येते याला असं लिहून घे बघा. द व्हॅल्यू ऑफ सिग्मा सी दॅट इज 103. किती आलं ते 8 न्यूटन पर mm² is more than the sigma c equal to 90 न्यूटन पर mm². जी क्वेश्चन मध्ये दिली आहे की 90 किंवा 90 न्यूटन पर mm² पेक्षा मेगापास्कल बी लिहू शकता. देअरफॉर जो डायमेन्शन आहे क्वार्टरचे किंवा सॉरी स्पिगॉट आणि क्वार्टरचे जे 34 mm डायमीटर आणि 8.5 mm थिकनेस आहे ते सेफ आहेत का? ऑफकोर्स नॉट. कारण जेवढी त्यांची कॅपॅसिटी आहे लोड सस्टेन करण्याची त्याच्यापेक्षा जास्त लोड अप्लाय होतोय. त्या क्वार्टरची हे बघा 34 mm सॉरी 34 mm डायमीटर वाला स्पिगॉट आणि 8.5 mm थिकनेस वाली क्वार्टर यांची कॅपॅसिटी किती आहे लोड सस्टेन करण्याची, क्रशिंग लोड क्रशिंग स्ट्रेस सस्टेन करण्याची कॅपॅसिटी कितीची आहे 90 मेगापास्कलची. पण ऍक्च्युअल मध्ये जो 30 किलो न्यूटनचा लोड अप्लाय होतोय त्याच्यामुळे त्या क्वार्टरच्या एंडवर जो स्ट्रेस जनरेट होतोय तो कितीचा क्रशिंग स्ट्रेस जनरेट होतोय 103चा. म्हणून आपण काय लिहिलं की द व्हॅल्यू ऑफ सिग्मा सी दॅट इज 103.8 न्यूटन पर mm² इज मोर दॅन द व्हॅल्यू ऑफ सिग्मा सी. देअरफॉर d2 इज इक्वल टू किती आलं होतं 34 mm and t equal to 8.5 mm are not safe. ही डिझाईन सेफ नाही आहे. जर इतका जास्त स्ट्रेस जनरेट होतोय जवळपास 13 मेगापास्कल इतका स्ट्रेसची फरक पडतोय त्याच्यामुळे काय होणार आहे की ती क्वार्टर तर मध्येच तुटून जाईल प्रोसिजरच्या मध्ये है ना. मग त्याच्यामुळे काही पण होऊ शकतं, कुठं उडून कोणाला लागू शकते, मशीन खराब होऊ शकतं, काही पण कोणताही ऍक्सिडेंट होऊ शकतो. मग काय करायचंय, मग आपल्याला किती स्ट्रेस जनरेट करायचा आता 90 न्यूटन पर mm²चा. मग त्याच्यानुसार किती डायमीटर गरजेचं आहे तो फाइंड आउट करू. ठीक आहे. आता आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती कोणती असणार आहे की जर आपला लोड हा 90 न्यूटन पर mm² आहे तर त्यासाठी किती रिक्वायर्ड राहील
डायमीटर आणि थिकनेस हे फाइंड आउट करू आपण. बघा मग आता फाइंड आउट करूया आपण. हे लक्षात ठेवा की जर सिग्मा सी ची व्हॅल्यू तुमच्या दिलेल्या क्वेश्चनच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त आली तर तुम्हाला परत तिथे लिहावं लागेल की ही डिझाईन अनसेफ आहे. लक्षात ठेवा, जर सिग्मा सी ची व्हॅल्यू तुमची आली, इथे जी येणारी व्हॅल्यू, हे प्रत्येक क्वेश्चनसाठी करायचं. सिग्मा सी ची व्हॅल्यू जर जास्त आली तर मेन्शन करायचं की डिझाईन इज अनसेफ आणि मग 90 त्यांनी किती सांगितलं क्वेश्चन मध्ये 90 न्यूटन पर एम स्क्वेअर. या व्हॅल्यू साठी D2 आणि थिकनेसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो the value of D2 and T for 90 Newton per mm square is given by फॉर्म्युला काय होता जो इथं वापरला तोच वापरायचा की P इज इक्वल टू काय राहील T2 इंटू T इंटू सिग्मा C. सिग्मा C किती सांगितलाय क्वेश्चन मध्ये 90 चा. P ची व्हॅल्यू लोड ऑफकोर्स किती आहे 30 इंटू 10⁻³ D2 ची व्हॅल्यू काढायची आहे. T च्या जागी काय करणार आता या ठिकाणी परत T च्या जागी काय पुट करावं लागेल तुम्हाला D2/4, कारण की हा डायमीटर ही थिकनेस सेफ नाहीये म्हणून मल्टिप्लाय बाय सिग्मा सी. किती लोड अप्लाय करणार आहे आपण जास्तीत जास्त 90 चा. सो इथून व्हॅल्यू फाइंड आउट करायची. D2 ची डिवाइडचा 4 इकडे येऊन जाईल, मल्टिप्लायला 90 इकडे येताना डिवाइड. सो D2 इंटू D2 काय होऊन जाईल D2 स्क्वेअर इज इक्वल टू 30 इंटू 10⁻³ इंटू 4 डिवाइड बाय 90. देयरफॉर इथून एक D2 ची नवीन व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. सो जे D2 ची व्हॅल्यू आली पाहिजे, ओके, सो ती व्हॅल्यू येणार आहे 36.5 mm, जे अप्रॉक्सिमेटली 36.5 ला काय करणार 36.5 ला आपण अप्रॉक्सिमेट करून देऊ किंवा ती जरी व्हॅल्यू ठेवली तरी चालते, पण अप्रॉक्सिमेट केलंच जातं. डायमीटरची व्हॅल्यू तुम्ही 37 करू शकता. पहिली किती आली होती 34 होती. एक मिनिट हा, क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये बघू द्या मला. ओके, टेक्स्टबुक मध्ये काय केलं त्यांनी याला अप्रॉक्सिमेट करून 40 mm दिलेलं आहे. मग आता तुम्हाला साहजिकच डाऊट पडला असेल मग आम्ही किती करायची, आम्हाला कसं काय माहित पडणार क्वेश्चन पेपर मध्ये की एग्जाम मध्ये की किती करायची अप्रॉक्सिमेट 36 ते 37 करायची, 38 करायची की 40 करायची. तर 37 पासून 36.5 ला तुम्ही अप्रॉक्सिमेट केलं, 37 पासून तर 40 पर्यंत तुम्ही काही देऊ शकता. आणि जर तुम्हाला कन्फ्युजन आहेच आणि ऑफकोर्स ती व्हॅल्यू करेक्टच राहील है ना, कारण एक्झॅक्ट आन्सर जर तुम्ही काढलाय मिनिमम त्याच्यावरती तुम्ही किती बी ठेवू शकता. 36 तर तुम्ही 36.5 चं तुम्ही 37 लिहिलं तरी चालेल, 38 लिहिलं तरी चालेल. जवळपास 5 ते 7 mm चा जो डिफरन्स राहतो ना, एरर राहतो, तो मशीन डिझाईन मध्ये अलाउ केला जातो. ठीक आहे, 5-10 mm पर्यंतचा डिफरन्स अलाउ केला जातो. म्हणूनच एक क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण त्यांनी इतके मोठे मोठे अप्रॉक्सिमेशन केले. बघा जवळपास 3.5 mm चं अप्रॉक्सिमेशन केलंय, चालतं. ठीक आहे, तुम्ही 37 जरी लिहिली असते तरी चालतं, करेक्ट होतं आन्सर, काही रॉंग नाही. मग आता नवीन डायमीटर भेटला तर नवीन थिकनेस काढून घेऊ. तर आता थिकनेस ऑफ क्वार्टर बघा लिहिलेलं आहे, त्यामुळे काही जास्त टाइम घ्यायची गरज नाही. इथं काय लिहून घ्या तुम्ही 40, सो 40/10 किती होऊन जाईल 40/4 किती होऊन जाईल 10 mm. ही काय भेटली आता आपल्याला नवीन थिकनेस भेटली की 90 न्यूटन पर mm स्क्वेअर इतका जर क्रशिंग स्ट्रेस अप्लाय झाला तर त्यावेळेस त्या क्वार्टरची थिकनेस 10 mm च्या जवळपास असली पाहिजे आणि जी डायमीटर आहे स्पिगॉटचा तो 40 mm चा 36 ते 40 mm च्या जवळपास असला पाहिजे. बघा आतापर्यंत आपण 3 टाइप पाहून घेतले. पहिला काय होता सिंपल रॉडचा फॉर्म्युला, फेल्युअर ऑफ रॉड अंडर द टेन्शन. P इज इक्वल टू आपण फॉर्म्युला वापरला π/4 d², टेन्शन होतं तर सिग्मा T, इथून आपण D ची व्हॅल्यू काढून घेतली. दूसरा होता स्पिगॉटचा फेल्युअर अंडर द वीकेस्ट सेक्शन. सो P इक्वल टू डायग्राम है ना, P इक्वल टू हा डायमीटर किती होता D2, ही थिकनेस T, तर काय लिहिलं होतं आपण दॅट इज π/4 d² मायनस d2 इंटू T आणि अंडर द टेन्शन होतं म्हणून सिग्मा T. इथून काय फाइंड आउट केलं तुम्ही D2 ची व्हॅल्यू, त्याच्यासाठी थिकनेसच्या ऐवजी काय पुट केलं दॅट इज d2/4. तर इथून तुम्ही D2 ची व्हॅल्यू काढली, मग त्याच्यावरून तुम्ही थिकनेसची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर थर्ड टाइप आपण सुरू केला होता फेल्युअर ऑफ द रॉड और क्वार्टर अंडर द
क्रशिंगच्या केसमध्ये काय झालं, पण आपल्याला तिथे काय बघायला भेटलं की P इक्वल टू क्रशिंगच्या केसमध्ये ज्यावेळेस या d2 इंटू टी एवढ्या सरफेसवर तो क्रशिंग स्ट्रेस अप्लाय होतोय, क्रशिंग स्ट्रेस होता म्हणून सिग्मा सी इंटू d2 इंटू टी केलं तुम्ही. इथून ज्यावेळेस तुम्ही सिग्मा सी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, तो क्रशिंग स्ट्रेस जो होता तो 103 पॉईंट समथिंग आला. याचा अर्थ काय होता की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला क्रशिंग स्ट्रेस पेक्षा ही व्हॅल्यू जास्त येते. याचा अर्थ आपण जी डिझाईन करतोय ती अनसेफ आहे. म्हणून जो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला 90 न्यूटन पर mm स्क्वेअर किंवा 90 मेगापास्कलचा जो क्रशिंग स्ट्रेस आहे त्याच्यासाठी सुटेबल डायमीटर आणि थिकनेस किती असेल परत फाइंड आउट केलं. परत त्याच फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या आपण, ठीक आहे. आणि तिथून परत आपण नवीन d2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नवीन d2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर परत नवीन एक थिकनेसची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट केलेली आहे. आय होप तुम्हाला हे 3 फेल्युअर पहिले क्लिअर असतील. नेक्स्ट टाईपचं फेल्युअर राहील आपलं बघा. आता आपण फेल्युअर ऑफ स्पिगॉट पाहिलं, आता फेल्युअर ऑफ सॉकेट. सो हिअर फेल्युअर ऑफ सॉकेट अक्रॉस द स्लॉट लिहून घ्या. अंडर टेन्शन नाव थोडंफार काय होतं ते लिहू शकता तुम्ही. सॉकेटचं फेल्युअर त्या स्लॉटच्या अक्रॉस टेन्शन मध्ये. डायग्राम आठवायचा प्रयत्न करा. डायग्राम कशी होती इकडच्या साईड रफ करून टाकून थोडी. सो डायग्राम कशी होती, त्या ठिकाणी आपलं एक सॉकेट आहे, त्या ठिकाणी असा रॉड होता, त्या सॉकेटच्या मध्ये एक स्पिगॉट आहे आणि या दोघांच्या मध्ये एक क्वार्टर होती या पद्धतीने, ठीक आहे. तर फेल्युअर कसं होणार होतं बघा. आता हा डायमीटर किती होता, दॅट इज d2. हा डायमीटर किती होता d1. सो d1 मायनस d2 हा सेक्शन होता आणि इकडची जी थिकनेस होती मागची, ही थिकनेस आपल्याला काय करायची होती मायनस. तर याचं सर्कल ज्यावेळेस आपण सर्क्युलर फॉर्म मध्ये ज्यावेळेस डायग्राम काढली होती, हा तर फ्रंट व्ह्यू आहे ना, ज्यावेळेस आपण साइड व्ह्यू काढतो तर हा बाहेरचा सर्कल ज्याचा डायमीटर किती आहे d1, त्याच्यामध्ये एक आतला सर्कल ज्याचा डायमीटर किती राहतो d2 आणि ही जी थिकनेस आहे दोन सर्कल मधली ती आपल्याला ती क्वार्टरची थिकनेस पण द्यावी लागते. सो या ठिकाणी अशी एक मध्ये एक क्वार्टर आहे, बरोबर ना. तर या क्वार्टरची थिकनेस किती होती आणि टी, आणि लेंथ किती घेतली होती आपण. आता बघा इथं पूर्ण क्वार्टर एका डायरेक्टली नाही, मध्ये स्पिगॉटचा पार्ट येऊन जातो. आपण फक्त कोणाबद्दल बोलतोय, सॉकेट बद्दल बोलतोय. तर सॉकेटचा पार्ट किती, हा बाहेरचा फक्त, तर आपल्याला हा मधला पोर्शन, हा पोर्शन, हा पोर्शन, हा पूर्ण पोर्शन इतका मायनस करावा लागतो. आपण काय करतो, सो P इज इक्वल टू पूर्ण डायमीटर किती आहे π/4 d1 स्क्वेअर. या d1 स्क्वेअर मधनं हा π/4 d2 स्क्वेअर मायनस, म्हणून π/4 d1 स्क्वेअर मायनस d2 स्क्वेअर असं लिहिलेलं आहे आपण. आणि त्यामधून सुद्धा ही जी व्हॅल्यू राहते ही थिकनेसची. आता π/4 d1 स्क्वेअर मायनस d2 स्क्वेअरचा अर्थ काय झाला की या मोठ्या सर्कल मधनं छोटा सर्कल मायनस केलं. फक्त छोटं सर्कल मायनस करायचं आहे का नाही, किंवा थिकनेस क्वार्टरची थिकनेसचा पार्ट पण मायनस करायचा आहे. सो मायनस इथं काय होतं, या क्वार्टरच्या थिकनेसची मला हे सांगा की लेंथ किती आहे. लेंथ किती असणार आहे, पूर्ण डायमीटर d1 हातला डायमीटर d2. या पूर्ण d1 मधनं इतका d2 मायनस केला तर उरलेली आपल्याला लेंथ भेटून जायची. म्हणून इथं काय आलं होतं d1 मायनस d2 आणि इथं झाली समजा त्याची लेंथ मल्टिप्लाय बाय त्याची थिकनेस पण घ्यावी लागते एरियासाठी, है ना. आता हे झालं मल्टिप्लाय बाय एरिया मायनस, याचं वर्ड लिहून मी थोडं बसलं पाहिजे, मायनस d1 मायनस d2 इंटू टी अंडर द टेन्शन आहे म्हटल्यावर सिग्मा टी. जस्ट पुट डाऊन द व्हॅल्यूज नो. मी तुम्हाला हेच सांगत होतो की डायग्राम पार्ट केलं ना, आता मी काही फॉर्म्युले लक्षात नाही ठेवलेले, पण डायग्राम जर थोडीफार बी लक्षात राहिली तर फॉर्म्युला बनवून जातो. आणि ही 2-4 वेळेस प्रॅक्टिस केल्यावर आरामात यायला लागतं. लोडची व्हॅल्यू किती होती 30 इंटू 10⁻³ π/4 d1. d1 काय, डायमीटर ऑफ द सॉकेट जो आपल्याला काढायचा आहे, ठीक. डायमीटर ऑफ द सॉकेट d1 स्क्वेअर, d2 नवीन डायमीटर काढला तुम्ही क्रशिंगसाठी जो ॲप्लिकेबल राहतो 40. तुम्ही 36 लिहा, 36.5 लिहा, 37 लिहा, 38 लिहा, 39 लिहा, 40 लिहा, काही फरक पडत नाही. तर बुकमध्ये 40 घेतलेला आहे म्हणून मी पण इथं 40 घेणार आहे. सो 40 स्क्वेअर. तुम्ही जरी 37-38 जरी घेतला तरी चालेल, मी परत सांगतोय बरं. d1 ची व्हॅल्यू ना, व्हॉट अबाउट d1 अगेन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. सॉकेटचा डायमीटर राहतो d1 मायनस d2 च्या जागी अगेन 40. थिकनेस जी नवीन आलेली ती थिकनेस पुट करणार 10
मल्टीप्लाय बाय सिग्मा टी क्रशिंग टेन्शन स्ट्रेस अंडर द टेन्शन ते किती सांगितलं आपल्याला क्वेश्चन मध्ये 50 मेगापास्कल सांगितले. सो पुट डाउन द व्हॅल्यू 50. हा 50 या पूर्ण ब्रॅकेट सोबत मल्टीप्लाय आहे. इकडे येताना डिवाइड. सो 30 × 10⁻³ डिवाइड बाय 50 इज इक्वल टू बघा आता काय काय कॉमन निघू शकतो. π/4 × d1² minus 40² becomes 1600 minus d1 10 सोबत मल्टीप्लाय होते. सो 10 d1 minus 400 मायनस मध्ये मल्टीप्लाय केला तर मायनस आणि हे मायनस प्लस होऊन जातं. हे तर तुम्हाला कळत असेल आता. खूप सो हे ॲज इट इज दिलं मी. हा मायनस मध्ये मल्टीप्लाय केला तर मायनस आणि हा 10 पण मध्ये आणला. सो 10 × d1 10 d1 मायनस 10 d1 मायनस मायनस प्लस 10 × 40 400. ठीक आहे. ओके चल मग हे π/4 बी मध्ये मल्टीप्लाय करा. तसंच हे लेक्चर भरपूर मोठं होऊन जाईल. बट वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. सो दिस 0 and this 3 can get cancelled. So 3 × 10⁻³ divided by 5. ओके सो आता तुमच्यापैकी असे बी कोणी जण राहतील की जे म्हणतील हा 4 इकडे पाठवून द्या. नाही, का बरं नाही पाठवू शकत? कारण इथं मायनसचं साईन आहे. या मायनसच्या साईनमुळे नाही होऊ शकत. मल्टिप्लिकेशनचं साईन राहिलं असतं तर कॉमन डिनॉमिनेटर होऊन जातं ना. आता फक्त या एका टर्मचा हा डिनॉमिनेटर आहे 4. याचा आहे का? नाही, मग नाही पाठवू शकत तुम्ही. पहिले हा π/4 मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. हे कॅल्क्युलेशन यासाठी करून दाखवतो मी की बऱ्याच मुलांना कॅल्क्युलेशन मध्ये बरेच प्रॉब्लेम राहतात. π/4 d1² मायनस π/4 1600 ला मल्टिप्लाय केला आपण 1600. ठीक आहे. मायनस 10 d1 प्लस 400. हे 400 4 आणि 1600 कॅन्सल होऊन जातील. इथं काय होऊन जातील 400 होऊ शकतं. सो हिअर 3 × 10⁻³ divided by 5 is equal to π/4 d1² minus 400 pi minus 10 d1 plus 400. ओके सो मायनस 400 pi प्लस 400 आहे आता. आणि हा 3 × 10⁻³ डिवाइड बाय 5 आहे. सो हा 5 पण इकडे येताना मल्टीप्लाय होऊन जाईल आणि 3 × 10⁻³ खाली येताना डिवाइड होऊन जाईल. तुम्हाला जर क्लिअरली दिसत असेल तर इथं d1² इथं d1 आलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की इथं स्क्वेअर आहे, इथं पॉवर d ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होणार आहे. ठीक. तर इथं काय म्हणता येईल π/4 d1² मायनस 10 d1 मायनस 400 पाय. तुम्ही कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू काढू शकता ना. 400 गुणिले पाय टाका कॅल्सीमध्ये जी काही व्हॅल्यू भेटेल ती बघा आणि हे 400 मधनं मायनस करून टाका ती व्हॅल्यू. जर मी असं केलं तर प्लस 400 मायनस 400 400 कॉमन निघून जाईल. तर 1 मायनस पाय तर 3.14. जवळपास व्हॅल्यू काय बनेल ती 400 कॉमन निघून गेले. 400 प्लस मायनस 1 मायनस पाय तर 3.14 400 इंटू मायनस 2.14 अशी व्हॅल्यू बनेल. सो 214 गुणिले 4 16 एक रिटर्न 4 4 5 4 8 जवळपास 856 व्हॅल्यू बनेल ती मायनसमध्ये. हे दोघांचं कॅल्क्युलेशन करा. मायनस 400 पाय प्लस 400 तर तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आन्सर जवळपास 856 आलं पाहिजे. ते पण मायनसमध्ये. ठीक. ओके कॅल्सी आहे तुमच्याकडे. तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही कॅल्क्युलेट करणं. ओके ही तर इकडची व्हॅल्यू झाली. समोर काय होतं 3/, हे पूर्ण कॅल्क्युलेट करा जे बी व्हॅल्यू येत असेल ना. 3 × 10⁻³ म्हणजे 3000/5. 3000/5 किती होऊन जातील ते 5 36 600. हा 600 इकडे तर हा 6. आता बघा हे मायनस 856 इकडे येताना काय होऊन जातील प्लस. सो π/4 d1² minus 10 d1 is equal to 600 plus 856. So here again π/4 d1² minus 10 d1 is equal to addition केली तर 6 5 यायचं ती 6 5 14. आता हे 1456 इकडे आणताना काय होतील हा सगळ्यात मोठा प्रश्न राहतो है ना. किंवा हे 600 जर तुम्हाला मी इकडे आणायला सांगितले असतात ते डिवाइड करायचे का प्लस करायचे का मायनस करायचे हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा इकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन येते है ना.
क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं इथं d1 स्क्वेअर d2, इथं मायनस मध्ये व्हॅल्यू होती, इथं प्लस मध्ये व्हॅल्यू येते, ही इकडे येताना मायनस झाली असती. तर मी त्याचमुळे ते तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून 856 ला इकडे घेऊन गेलो, ॲडिशन केली. जसा हा 856 इकडून मायनस मध्ये होता तर इकडे त्यांना प्लस झाला, तसा हा 1456 आता प्लस मध्ये इकडे त्यांना काय झाला पाहिजे तो मायनस पाय बाय 4 d1 स्क्वेअर मायनस 10 d1 मायनस 1456 इक्वल टू 0. हे बनवून गेलं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करता आय होप तुम्हाला जमत असेल कॅल्सीमध्ये, आणि कॅल्सीमध्ये जर हे कॅल्क्युलेशन करता येतंय तर काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांना नाही येते त्यांचा आन्सर काय येणार आहे बघा, आणि ज्यांना ते मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a तो क्वाड्रॅटिक इक्वेशन वाला जर फॉर्म्युला लावून तुमची करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. पण आपल्याकडे एक शॉर्टकट आहे, शॉर्टकट म्हणजे तुमच्या कॅल्सीमध्ये ते कॅल्क्युलेट करता येतं. d1चं जे आन्सर आहे ते येणार आहे तुमचं 49.9 mm, याचा अर्थ अप्रॉक्सिमेटली येतं ते 50 mm. आता मी तुम्हाला हे सांगून देतो की ही व्हॅल्यू कशी काढली जाते, ठीक आहे. तर जे लेक्चर बघतील त्यांना बरोबर कळून जाईल की व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची. हे तुम्हाला मी ऑलरेडी सॉन्ग मध्ये शिकवलंय, पण विसरूनच गेले असाल तुम्ही ते आतापर्यंत. ओके, सो तुमच्या कॅल्सीमध्ये राईट हँड साईडला मोडचं बटन राहतं. मोडचं बटन 3दा दाबायचं. आणि पहिले सांगून देतो की हे जे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतोय हे कॅल्क्युलेशन कॅल्सीमध्ये फक्त त्याच कॅल्सीमध्ये होतं ज्यांच्याकडे 100 ms ही कॅल्सी आहे किंवा 991 आहे, 991 ms, ठीक आहे. या दोन कॅल्सीमध्ये हे होऊ शकतं. ज्यांच्याकडे ते 82 किंवा 81 काय राहते ती साधीवाली जी कॅल्सी त्याच्यामध्ये हे होणार नाही. मग त्यांनी काय करायचं ते पण सांगून ठेवतो. मला नाही वाटत तुमच्यापैकी कोणाकडे ती कॅल्सी आहे म्हणून ना. जर कोणाचा प्रॉब्लेम राहिला की कोणाला हे जमलंच नाही तर त्यांनी मला फोन करायचा, व्हॉट्सअप करायचं, सो आपण ते कॅल्क्युलेट करून घेऊ. आणि जर ज्यांच्याकडे सिंपल कॅल्सी असेल त्यांनी पण मला व्हॉट्सअप करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगेल की ते फाइंड आउट कसं करायचं आहे म्हणून. ओके, तर सध्या आपल्याकडे एक इक्वेशन आहे. तुम्हाला इक्वेशनची ऑर्डर ओळखता येते का? तुम्ही मॅथ्स शिकले तर मॅथ्समध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला होतं ऑर्डर ऑफ इक्वेशन. ऑर्डर ऑफ इक्वेशन किती आहे? 2. ज्यांना नाही माहिती त्यांनी एकदम सोप्या भाषेत ऐका की पहिल्या टर्मला d1चा काय स्क्वेअर आहे, d1 स्क्वेअर आहे तो ऑर्डर 2, क्यूब राहिला असतं तो ऑर्डर 3. समजून तुम्हाला सेकंड ऑर्डर किंवा थर्ड ऑर्डर इक्वेशनच येतात फक्त. सो इथे डी स्क्वेअर राहील किंवा डी क्यूब राहील. ओके, चेक करून घ्या. d1 स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर एक d1 ची टर्म आहे आणि एक नंतर शेवटी व्हॅल्यू आहे. करेक्ट आहे इक्वेशन ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सॉल्व्ह कसं करणार? मोडचं बटन दाबायचं किती वेळेस? 3 वेळेस, ठीक आहे. मोडचं बटन 1 2 3 दाबलं, 1 2 3 तीनदा मोडचं बटन दाबलं, तुम्हाला तिथं EQN असं एक इक्वेशन असं नाव दिसत असेल आणि त्याच्या खाली एक नंबर दिलेला राहतो. EQN त्याच्या खाली एक नंबर दिलेला राहतो है ना. तर याचा अर्थ काय की तुम्हाला जर इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे तर किती नंबरचं बटन दाबा? 1 नंबरचं. मग तुमच्या कॅल्सीमध्ये जिथे नंबर्स राहतात ना 1 2 3 4 5 6 7 8 9 तिथं हा 1 नंबरचं बटन दाबायचं. पहिले काय करायचंय? मोडचं बटन 3दा, त्याच्यानंतर इक्वेशन, त्याच्यानंतर इक्वेशन जर 1 मध्ये येतं, काही कॅल्सीमध्ये 2 वर येतं, काही मध्ये 3 वर येतं. तर EQNच्या खाली जे पण 1 2 3 जे काही दिलेलं राहील ते दाबायचं. आणि ते बाकीचे ते कोणतं तरी नवीनच कॅल्सी तुमच्याकडे ते नाही का वेगळ्या टाईपचं, त्याच्यामध्ये बी हे सॉल्व्ह होतात पण त्याची मेथड काहीतरी वेगळी आहे. आता माझ्या बी लक्षात नाही ते एक्झॅक्टली. ज्यावेळेस जर समजा तुमच्या कॅल्सीमध्ये नाही चाललं तर तुम्ही कॉल करा, आपण बघू एखादा व्हिडिओ कॉल किंवा त्या कॅल्सीचा फोटो पाठवून काहीतरी मॅनेज करू आपण. पण ज्यांच्याकडे 100 ms 991 आहे त्यांच्याकडे त्यांचं मला प्रोसिजर लक्षात येतं, हे येऊन जाईल. सो मोडचं बटन 3दा, EQN एकदा, EQNचं जे पण नंबर असेल तो 1, तिथं 1 दाबलं. त्याच्यानंतर आता 1 दाबल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक 2 असं एक अननोन दिसेल आणि एक राहतं डिग्री है ना. तर इथं इक्वेशनला काय डिग्री आहे, डिग्रीचं इक्वेशन. तर मग त्या ठिकाणी याच्या खाली पण काहीतरी असं 1 2 असं काहीतरी लिहून येईल. मग जो काही नंबर असेल तो परत कॅल्सीमध्ये दाबायचा. 2 असेल समजा तर परत 2 दाबला, मग डिग्री येऊन जाईल. मग डिग्री ओपन झालं की त्याच्यामध्ये पण असं विचारलेलं राहतं डिग्री 1 आहे का 2 आहे का, सॉरी 1 तर नाही राहत, डिग्री 2 आहे का डिग्री 3 आहे असं विचारलेलं राहतं. मग आता या इक्वेशनची डिग्री किती आहे आपली? 2. जर इथं क्यूब राहिले तर डिग्री किती दाबायची? 3. इथं डिग्री 2 आहे तर परत 2चं बटन दाबायचं. 2 दाबलं डिग्री 2 सिलेक्ट करण्यासाठी काय 2चं बटन दाबायचं इथलं.
तो दाबलं की मग तुम्हाला ते विचारतील व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए असं लिहून येतं, ए चा क्वेश्चन मार्क. ए म्हणजे काय राहतो तुमचा d1 स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे, π/4 आहे. मग इथं डी ए साठी काय करणार, ब्रॅकेट चालू करायचा, π/4 टाकायचं ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट क्लोज, आणि मग दाबायचं आहे तुम्हाला इक्वल टू चं साइन. हा ए ची व्हॅल्यू विचारली त्यांनी की π/4 ब्रॅकेटमध्ये टाका, ब्रॅकेट चालू करा, π/4 ब्रॅकेट क्लोज, इक्वल टू चं साइन दाबा. इक्वल टू चं साइन दाबल्यावर तो तुम्हाला विचारेल बी ची व्हॅल्यू काय, बी ची व्हॅल्यू याचा अर्थ d1 चा कोइफिशियंट काय, -10. ठीक आहे. त्याच्यानंतर परत कोणतं साइन दाबणार तुम्ही, इक्वल टू चं बटन दाबायचं. इक्वल टू चं बटन नाही दाबलं नाही जाणार ते पुढे. इक्वल टू चं बटन दाबलं मग तुम्हाला तो विचारेल सी ची व्हॅल्यू. मग सी च्या व्हॅल्यू साठी काय आहे, सी ची व्हॅल्यू -1456 झालं. परत कोणतं बटन दाबायचं, इक्वल टू चं साइन. जसं तुम्ही इक्वल टू चं बटन दाबाल तुम्हाला डायरेक्टली ही व्हॅल्यू दिसेल 49.9. जर नाही दिसली तर परत एकदा बटन दाबा, नंतर तर दिसूनच जाईल. दोन व्हॅल्यू येतात d1 स्क्वेअर, याचा अर्थ d1 च्या दोन व्हॅल्यूज येतील, एक त्या दोघांपैकी एक 49.9 चं राहील है ना. हे सी झाल्यानंतर इक्वल टू चं बटन दाबा, एक व्हॅल्यू भेटेल. जर समजा ही 49.9 नाही भेटली तर परत एकदा इक्वल टू चं बटन दाबा, ही भेटून जाईल. ही व्हॅल्यू एकदा आली की मग आन्सर आलं तुमचं, झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व. सो काय केलं, मोडचं बटन तीनदा, इक्यूएनच्या बटन, इक्यूएन नावाखाली जे काही नंबर असेल तो नंबर दाबायचा. तिथं परत तुम्हाला अननोन डिग्री असं दिसेल, डिग्रीच्या खाली जे काही नंबर राहील तो दाबायचा. डिग्रीमध्ये बी 2 आणि 3 ते विचारतील, इथं सेकंड डिग्री म्हणून 2 जे बी नंबर असेल त्या ठिकाणी 2, 3 जे काही असेल ते पुट करायचं. मग ते एबीसीच्या व्हॅल्यू विचारतील, ए ची व्हॅल्यू π/4 इक्वल टू चं साइन, बी ची व्हॅल्यू -10 इक्वल टू चं साइन, सोबतचं हे प्लस मायनस बी द्यायचं बरं. सी ची व्हॅल्यू -1456 इक्वल टू चं साइन, आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह होतं. सॉल्व्ह झालं तर प्रश्न संपत नाही तुमचा, झालं सॉल्व्ह. मग ते ना जात नाही त्याच्यानंतर, तुम्ही जर बंद करून चालू बी केलं कॅल्सी तर ते इक्वेशन जात नाही. मग ते जाण्यासाठी काय करावं लागतं, ते इक्वेशनला जर काढायचं आहे तुमचं कॅल्सी क्लिअर करायचं आहे तर शिफ्टचं बटन राहतं कॅल्सीवर, ते शिफ्टचं बटन आणि मोडचं बटन दाबायचं. पहिले शिफ्ट दाबायचं मग मोड दाबायचं है ना. मग ते असं CLR असं नाव येतं, क्लिअर है ना. क्लिअर हे 3 नंबर राहतं, त्याच्या खाली 3 लिहिलेलं राहतं. शिफ्ट मोड 3 आणि दोनदा इक्वल टू चं साइन दाबायचं, होऊन जातं क्लिअर कॅल्सी. आता जर नाही झालं तर मग मला फोन करा, आपण करून घेऊ. ठीक आहे. मला असं वाटतंय आपला क्वेश्चन काही कम्प्लीट होणार नाही, कारण अजून तर फक्त d1 ची व्हॅल्यू झाली, जवळपास 30-35-40 मिनिटाच्या जवळपास लेक्चर शूट होऊन गेलेलं आहे. तर ठीक आहे, याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेऊ. आज अर्ध घेऊ, नेक्स्ट लेक्चरमध्ये अर्ध न्यूमेरिकल टाकेल मी. ठीक. चला मग आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय. जेवढं d1 पर्यंतचं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी प्रोसिजरने आपण जातोय की पहिले फेल्युअर ऑफ रॉड, नंतर फेल्युअर ऑफ स्पिगॉट, नंतर फेल्युअर ऑफ द रॉड और कॉटर इन क्रशिंग, आणि त्याच्यानंतर फेल्युअर ऑफ द सॉकेट. ठीक आहे. याच पद्धतीने जा तर तुम्हाला सॉल्व्ह करायला पण सिंपल जाईल आणि तुमची कॅल्क्युलेशन बी व्यवस्थित होतील. नाहीतर ते याच्यानुसार तुम्हाला मी जे लिहून दिलेली प्रोसिजर पाठ करून घ्या, प्रोसिजरचे फॉर्म्युले डायग्राम लक्षात ठेवा, पण सॉल्व्ह करताना याच मेथडने जावं लागेल. चलो दॅट्स इट फॉर टुडे. बाकी अर्धा क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.